जय जय रघुवीर समर्थ। नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे। घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज त्यातील आपण 9व्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत। समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकात या जीवनाला आपण कशा पद्धतीने जगावं याचा सदुपदेश या मनाला केलेला आहे। कसं असावं आपलं जीवन, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे। चंदनासारखं निष्काम निस्वार्थ जीवन, दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी प्रसन्नता देण्यासाठी जो जगतो त्यालाच देह त्यागल्यानंतर या विश्वामध्ये या जनमानसामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त होतं, त्याची कीर्ती निरंतर दरवळत राहते। असं हे जीवन जगण्याचे एक अत्यंत सुंदर वर्णन समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकात सांगितलं। आज आपल्यासारखी लोक या पुन्हा जीवन जगण्याच्या कलेबद्दल काही प्रश्न समर्थांच्या समोर उभे करतायत। त्या श्लोकाचा आज आपण या 9व्या असलेल्या श्लोकातून या सत्रातून चिंतन करणार आहोत। काय म्हणताय समर्थ? नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे। मना, अरे आजपर्यंत जी कोणी मंडळी तुझ्या घराण्यात होऊन गेली, जे कोणी तुझे आप्तस्वकीय नातेवाईक, तुझे मित्रमंडळी किंवा तुला विना कष्ट मिळालेला कुठलाही पैसा, या सगळ्यांच्याकडून असलेली ही वडिलोपार्जित संपत्ती किंवा कोणीतरी मित्रत्वाच्या नात्याने दिलेली संपत्ती, याच्याबद्दल अभिलाषा धरून याच्या स्वार्थासाठी म्हणून किंवा विना कष्टाचा पैसा मिळवण्यासाठी तू कधीही ही स्वार्थ बुद्धी आपल्या अंतःकरणात ठेवू नकोस। नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे। काय होतं? अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे। असा मला विना कष्टाचा वडिलोपार्जित फुकटचा पैसा मिळावा या भावनेने जो जीवन आळसामध्ये जगतो, तो एक प्रकारे या स्वार्थ बुद्धीने पापाचे डोंगरच उभे करत असतो। अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे। घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। या पापाने आपल्याला बरी वाईट कर्म भोगावी लागतात, हा एक त्याचा अर्थ होऊ शकतो। किंवा या पापाच्या संचयामुळेच आमच्या जीवनामध्ये बरी वाईट कर्म प्रवेश करतात, कारण हेच प्रारब्ध होऊन आमच्या पुढे उभं ठाकतं ना। हा देखील त्याचा एक भावार्थ होऊ शकतो। घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। आणि जर अशा स्वार्थ बुद्धीने ज्या धनाला प्राप्त करण्याची अभिलाषा तू ठेवतोयस, ते धन जर तुला मिळालं नाही तर काय होतं? न होता मना सारिखे दुःख मोठे। हे जर धन मिळालं नाही
तर आम्ही अत्यंत दुःखी होतो, कष्टी होतो. आजच्या काळामध्ये देखील ह्याची उदाहरणं आपल्याला दिसतातच सज्जनो. कोणीतरी व्यक्ती अगदी मृत्यूशय्येवरती असते आणि तिच्या बरोबर असलेल्या लोकांच्या मनामध्ये एक विचार नक्की येत असतो की यांनी मृत्यूपत्र केलंय ना, आणि केलं असेल तर यामध्ये आपली दखल घेतली आहे ना, आणि दखल जर घेतली असेल तर आपल्याला बऱ्यापैकी त्याचा मोबदला दिलाय ना. सज्जनो, हा जनमानसाचा असलेला विचार प्रवाह समर्थांसारख्या संन्याशाने किती अचूकपणे हेरलाय की नाही. मला आत्ताच वर्तमानपत्रामधली काही दिवसापूर्वीची बातमी आठवते. एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक अत्यंत धनाढ्य नवरा अचानक वारला. तो गेल्यानंतर अजूनही 1-2 महिने होत नाही तर या मुलीच्या मुलांनी त्या नवऱ्याच्या आईविरुद्ध कोर्टामध्ये धाव घेतली की आम्हाला या संपत्तीचा सहभाग मिळावा, वाटा मिळावा म्हणून. आज ही जनमानसामध्ये एक प्रकारे रीतच आहे. भावाभावांमध्ये वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद आहेत. प्रेमाचे संबंध तुटून जातात. कित्येकदा आयुष्यभर एकमेकांशी बोललं जात नाही. अनेकदा लॉटरीच्या दुकानांच्या समोर आपल्याला जास्त गर्दी दिसते, कारण लोकांना फुकटचा पैसा हवाय. स्वार्थ बुद्धी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जुगार. आता तरी बरं की आपल्या गव्हर्नमेंटने या ऑनलाईन गेमवर बंदी आणली, अन्यथा या ऑनलाईन गेमच्या नादाने किती घरं देशोधडीला मिळाली. किती लोकांना वाटत होतं की ऑनलाईन गेम मध्ये मी करोडपती होणार, आणि त्यामुळे होता नव्हता तो पैसा देखील त्यांनी आपल्याकडचा लावून टाकला. कित्येकांनी त्यासाठी कर्ज काढली, कारण त्यांना असं वाटत होतं या छोट्या कर्जाने मी मोठा करोडपती होणार. आणि आज परिस्थिती अशी आहे की त्या कर्जाचे हप्ते देखील भरायला त्यांच्याकडे पैसे नाही. मनुष्याची ही स्वार्थ बुद्धी आहे. कुठला तरी श्रीमंत नातेवाईक असेल तर त्याला दत्तक जाण्याचा एक विधी आपल्याला दिसतो आजच्या काळामध्ये, कारण त्याला दत्तक गेलो की अनायासा त्याची प्रॉपर्टी सगळी आपल्याला मिळेल. मग तो दत्तक गेला की कुठले तरी नातेवाईक ज्यांनी कधी आयुष्यभर याच्याशी संबंध ठेवला नाही, ते त्याच्या विरुद्ध दावा करतात की आम्ही याच्या प्रॉपर्टी मधले वाटे करू आहोत. हा आम्हाला अशा पद्धतीने दुर्लक्षित ठेवू शकत नाही. आजच्या या मुलगा मुलगी समत्वाच्या कायद्यामुळे आपण अनेक घरांमध्ये हे देखील बघतो की मुली सासरी जातात नांदायला, आणि तिकडून जावई सासरे गेल्यानंतर सासऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागण्यासाठी आपल्या मेहुण्यांच्याकडे येतो, आणि मुलगी देखील आपल्या भावांशी अनेकदा कोर्ट कचेरींमध्ये जाऊन भेटते. हे चूक का वाईट हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय. पण एक लक्षात येतं की या सगळ्या विना कष्टाच्या पैशाने मनुष्य हा आपल्या या मूळ गुणधर्मापासून दूर होतो, जो समर्थांनी मागच्या श्लोकामध्ये सांगितला की मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदन निष्काम भावनेने झिजतंय, त्याला स्वतःसाठी काही नकोय, आणि त्याच्या उलट ते चंदन ज्या जगासाठी झिजतंय त्या जगाचा स्वभाव तर असा आहे. बघा, संतांची किंमत अनेकदा देहामध्ये असताना कोणालाच कळत नाही, कारण आमची ती प्रायोरिटीज नाही ना. संत जे जीवन जगतात त्या जीवनशैलीला त्यावेळेला लोकांनी एक प्रकारे वेडसरपणा अशाच पद्धतीने त्याच्यावरती टीका केली. अरे त्याला काय कळतंय, तो आपला साधा भोळा आहे, त्याला काही कळत नाही. खरं तर संतान इतके चतुर दुसरे कोणी नाहीत. त्यांना जीवन जगण्याचं खरं मर्म कळालंय. जीवन जगण्याची कला काय आहे त्यांना कळाली आहे. पण गंमत अशी आहे की अमृताचा कुंभ समोर असतानाही आम्ही मंडळी मात्र त्या अमृताला डावलून कुठल्या तरी इतर द्रव्यांच्याकडेच धावतोय. कारण आम्हाला या संतांची खरी किंमत कळाली नाही, या संतांचं मूल्य आम्हाला कधीही कळालं नाही. आम्हाला तर एकच कळालं की सबसे बडा रुपया. या जगामध्ये जर काही श्रेष्ठ असेल तर तो केवळ पैसा, पैसा आणि पैसा. पैशासाठी जगतात, पैशासाठी झुरतात, पैशासाठी भांडतात, आणि एवढा पैसा पैसा करत संचय केलेला पैसा शेवटच्या क्षणी आपला नसतोच. तो कधीच आपला नसतो. एक छान गोष्ट संत सांगतात की एका राजाला 4 राण्या होत्या. त्याच्यातल्या धाकट्या राणीवरती राजाचं अत्यंतिक प्रेम.
राजा एकदा मृत्यूशय्येवरती आल्यानंतर त्याला वाटलं की धाकटी राणी जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं ती आपल्याशिवाय राहणारच नाही, ती आपल्याबरोबर सती जाईल, त्याच्यानंतर तिसरी राणी कदाचित आपल्याला भाव देईल, दुसरी राणी आणि पहिली थोरली राणी, असा त्याला प्रेमाचा क्रम वाटत होता. पण झालं उलटच. मृत्यूशय्येवरती राजाने धाकट्या राणीला म्हटलं की अगं मी आता मरीन, तू माझ्याबरोबर येशील ना? राणी झटदिशीने हसून म्हणाली, अहो हो, मी तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही, तुम्ही मरता क्षणी मी दुसऱ्याबरोबर लग्न करून टाकणार म्हणे. राजा अत्यंत व्यथित होतो. म्हणतो कदाचित तिसरी राणी आपल्यावर प्रेम करत असेल. तिसऱ्या राणीला ती विचारतात, ती म्हणती, अहो तुम्ही मेल्यानंतर मला वाईट वाटेल, पण मी तुमच्या पार्थिवाच्या बरोबर काही येऊ शकणार नाही. दुसऱ्या राणीला बोलवतो, ती म्हणते, अहो मी तुमच्या बरोबर तुमच्या मरणाने फार दुःखी होईन, खूप रडेन, पण मी आहे ना अंगणाच्या बाहेर तुमच्या बरोबर येणार नाही. आणि चौथी राणी जी धाकटी राणी असते ती काठी टेकत टेकत येते. राजा तिला काही बोलणार तेवढ्यात ती म्हणते, काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आत्ताही आहे, जरी तुम्ही मला दुर्लक्ष केलेलं असलं तरी मी तुमच्या बरोबर आहे, मेल्यानंतरही मी तुमच्या बरोबरच राहणार आहे. राजाला फार वाईट वाटतं की आपण या प्रथम राणीवर कधीच प्रेम केलं नाही, आपण या इतर 3 राण्यांना उतरत्या क्रमानेच मान्यता देत आलो. या 4 राण्या कोण आहेत? या प्रत्येकाच्या जीवनातल्या 4 राण्या आहेत. आपण म्हणालो आमचं तर एकच लग्न झालंय. हा स्त्री पुरुष भेद नाही, हा स्त्री असो की पुरुष असो, त्याला प्रत्येकाला या 4 राण्या आहेत. ज्या सर्वात जास्त राणीवरती आम्ही प्रेम केलं आणि ती म्हणाली की तुम्ही मेल्या क्षणी मी दुसऱ्याशी लग्न करणार, तो आहे आमचा पैसा, ज्याच्यावर आम्ही खूप प्रेम केलं. आणि ते प्रेम असं आहे की तो राजा मरता क्षणी ती कोणाच्या तरी दुसऱ्याच्या नावावर होऊन जाते. तिसरी राणी आहे आपली पत्नी, मित्र, परिवार, जे म्हणतात आम्हाला खूप वाईट वाटेल पण आम्ही तुमच्या बरोबर एका टप्प्याच्या पुढे येऊ शकत नाही. दुसरे राणी म्हणजे आपला समाज, नातेवाईक, मित्र, परिवार, ते म्हणतात आम्ही स्मशानापर्यंत येऊ, तुझी चिता जळूस तर तिथं कदाचित थोडा वेळ उभा पण राहूत, पण आम्हाला त्याच्या पुढे येता येणार नाही. आणि श्रेष्ठ आणि जिच्यावरती आपण कधीही प्रेम केलं नाही तो म्हणजे आपला आत्मा असतो, ज्याला समर्थांनी राम म्हटलेलं आहे. आणि तो आत्मा आम्हाला म्हणतो की तू जरी मला दुर्लक्ष केलं तरी मी तुझ्या बरोबर आहेच, मृत्यूनंतरही तुझ्या बरोबरच आहे, मी कुठेही जात नाही. सज्जनो, म्हणजे आम्ही किती जीवन अज्ञानाने जगतो, जे आमचं कधीच नव्हतं, जे आम्ही मेल्यानंतर आमचं कधीही राहणार नाही, त्या पैशालाच आम्ही श्रेष्ठ मानलं. बरं, संतांना पैसे कमवण्याबद्दल कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाहीये, त्यांना फुकटचा पैसा मिळवण्याबद्दल ऑब्जेक्शन आहे. कारण मनुष्य आज शॉर्टकटवर जास्त विसंबून आहे. आणि बघा, हे समर्थांना 400 वर्षापूर्वी कळालं. आज आम्हाला समाजामध्ये काय दिसतंय? हे सायबर अटॅक का होतात? बँकांची अकाउंट का लुटली जातात? का हे सायबर क्रिमिनल तुम्हाला गोड गोड बोलून फसवतात, OTP घेऊन तुमचं खातं रिकामं करतात? कारण हे फुकटचं द्रव्य त्यांना पाहिजे. समाजामध्ये या फुकटच्या द्रव्याचीच आज आपल्याला सगळीकडं डिमांड दिसते. सगळेजण त्याच्याच मागे लागलेले आहेत. अहो, साधं काय, रस्त्यावरती जर 100ची नोट पडली असेल आणि तो जर रस्ता निर्जन असेल तर अनेक सज्जन ती 100ची नोट आपसुकपणे उचलून आपल्या खिशात टाकतात. कारण जिथं जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील, पकडली जाण्याची भीती आहे, कदाचित अशा ठिकाणी तरी आम्ही फुकटच्या पैशाला सोडून देतो. परंतु जेव्हा तो पैसा कोणाचाच नसतो, तो तेव्हा माझाच असतो. त्यावेळेला आम्हाला हे कळत नाही की हा फुकटचा आलेला पैसा हेच माझ्या पुढच्या जन्माचं कारण आहे. मला एका साधकाच्या जीवनातला प्रसंग आढळतो. तो त्यांचे गुरु देहात असताना सांगत होता की मी गुरुकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आज देवासमोर लावायला उदबत्ती नव्हती, म्हणून मी शेजारच्या काकूंना विचारलं तर त्यांनी दुकानात जाऊन एक 20 रुपयाचा उदबत्तीचा पुडा मला आणून दिला आणि मी त्यांना पैसे द्यायचे विसरून गेलो. आता हे उदबत्त्या देवासमोरच लावायच्या होत्या, तर मी त्यांना 20 रुपये दिले नाहीत तर चालेल का, असा त्यांनी प्रश्न गुरूंच्या समोर विचारला. गुरु म्हणाले, अरे पुढच्या जन्माला किती स्वस्तामध्ये विकत घेतोय, 20 रुपयासाठी पुन्हा जन्माला येणार? तुम्ही ज्याचं देणं लागता, ज्याचं तुम्ही ओरबडून घेतलेलं आहे, सज्जनो, त्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागतं. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला.
तुम्हाला तुमच्या कर्माच्या आधाराने पुन्हा जन्माला यावं लागतं. आज जर तुम्हाला कोणी लुटून घेत असेल ना, लक्षात घ्या, हे तुमच्याच कुठल्या तरी संचिताचं कर्म आहे की त्यामुळं आज तुमच्याकडचा तो पैसा कोणीतरी ओरबडून घेत आहे. कारण तुम्ही कोणाचा तरी ओरबडून घेतलाय. हीच भावना जर आम्ही आमच्या जीवनामध्ये नीट समजून घेतलं तर आपण इथं व्यवहारदक्ष राहावंच, पण आपण असं व्यवहारदक्ष राहावं की आपण कोणाला फसवणार नाही, आपण कोणाचा फुकटचा पैसा घेणार नाही, आपण कुठल्या वाडवडिलांच्या संपत्तीवरती जगणार नाही. आणि एक लक्षात घ्या, जर फुकटची संपत्ती मिळाली ना तर सगळ्यात मोठी गोष्ट येते, जीवनामध्ये आळस येतो, असमाधान राहतं. मी तर पुढे जाऊन म्हणीन, आजच्या काळामध्ये ना अनेक लोक नुसतं भाड्यावरती जगतात. भाड्याचे पैसे कमवून स्वतः लोळत पडलेले असतात बघा. असा भाड्याचा पैसा देखील मनुष्याला अनेकदा विना कष्ट मिळालेला त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे कष्ट करावेत. आमचे वडील आम्हाला म्हणायचे की दिवसात अशी एक तरी घटना असावी की घाम गाळला गेला पाहिजे काम करताना. आणि तो असा घामाचा पैसा, कष्टाचा पैसा हाच आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आमचं शरीर सुदृढ ठेवतो, आमच्या आत्म्यावरचं पापाचं ओझं कमी करू शकतो बघा. अन्यथा फुकट आलेला पैसा असतो ना, अनेकदा अनेक मोठे मोठे अधिकारी लोक आपल्या पदाच्या अधिकाराचा वापर करून पैसे खातात बघा. त्यांना असं वाटतं अरे काय होतंय, पैसे खावेत. पण घरामध्ये जेव्हा असे पैसे येतात त्यावेळेला ते पैसे एकटे येत नाहीत, कारण ही लक्ष्मी येताना आपल्या दोन भावांना घेऊन येते, विष आणि दारू. कारण जी लक्ष्मी कष्टाने नारायणाच्या स्मरणामध्ये मिळते ना, तीच लक्ष्मी आमच्या उपयोगाची असते. जी अशी फुकट येते ना, ती येताना नारायण बरोबर येत नाही म्हटल्यानंतर स्त्री काय करते, आपल्या भावांना घेऊन येते बरोबर. लक्ष्मीच्या बरोबर नारायण यायला तयार नाही म्हणून विष आणि दारू त्या घरात येतात. आणि आपण बघा, बहुतांश अशा, अपवाद असू शकतील पण बहुतांश अशा घरांमध्ये जिथं असा फुकटचा पैसा येतो, बऱ्याचदा विष अर्थात कुठल्या प्रकारच्या नशा आणि दारू अर्थात सर्व प्रकारची व्यसनं, विष याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे संशय, कलह, घरामध्ये भांडणं, हेच आपल्याला दिसून येतं. समाधानाची मीठ भाकरी देखील मनुष्याला तृप्त करू शकते, परंतु फुकटची श्रीखंड पुरी देखील मनुष्याला असमाधानामध्ये रात्रभर तळमळात पडायला भाग पाडते. ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं बघूनही मनुष्य आजही या फुकटच्या द्रव्याच्या मागे धावत राहतो. म्हणून समर्थ म्हणतात, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. अरे असं करून ते पाप तू करतोस, त्याने तुझी कर्म संचय होतात, ते तुझ्या पुढच्या जन्माची एक प्रकारे योजनाच करतं. आणि बऱ्याचदा हेच पाप तुझ्या शुभ कर्मांच्या आड येतं. अनेकदा लोक म्हणतात, अहो रामनामस्मरण करायचंय पण काय करावं, मनच लागत नाही नामस्मरणामध्ये. मी तुम्हाला एक गणित देतो की नाम तुमच्या मुखातून येत नाहीये, याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाध्यता आहे तुमच्या पापाची. आणि हे पाप अशा पद्धतीने आलेल्या फुकटच्या द्रव्यातून येतं. पण यावरती उपाय देखील एकच आहे आणि तो आहे रामनामस्मरणाचा. कारण माझी माऊली आपल्याला एक अत्यंत महत्वाचं आश्वासन देते की हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी कशी क्षण मात्रे. तुम्ही भगवंताचं नाम मनापासून घेत राहा. येत नसलं, आवड होत नसली तरी जरी तुम्ही घेत राहिला तर ते तुमचं पाप जाळू लागेल. विवेकाने ठरवा की यापुढे मी कुठल्याही प्रकारचा असा फुकटचा वडिलोपार्जित पैसा आपल्या स्वतःसाठी कमवणार नाही. कुठल्याही प्रकारे विना कष्ट मी माझ्या स्वतःसाठी पैसा कमवणार नाही. मी राबीन, कष्ट करीन, माझा प्रपंच नीट करीन, नीती धर्माने वागेन. आणि अशा पद्धतीने जर मी राहिलो ना तर सज्जनो, कधीही आपल्याला संताप होत नाही, कधीच तो मनुष्य नामोहरम होत नाही. पण या उलट असा फुकटचा पैसा घ्यायचा आणि कुठल्या तरी ऑनलाईन गेम मध्ये राहायचं, हरलं की जळफळाट करायचा, बायकोला मारायचं, दारू प्यायची, हेच आपल्याला समाजामध्ये आज दिसतं. याचं कारण न होता मना सारिखे दुःख मोठे. त्यामुळे हे दुःख आज आमच्या वाटेला येतंय. या सगळ्याच्या मागं आज आपला हा स्वार्थच आम्हाला त्रास देतोय. त्यामुळे एक करावं, आपण संत सांगतील त्याप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. समर्थांच्या या श्लोकाचा गुरुकृपेने आपण हा अर्थ समजून घेतला. आता पुढील सत्रात पुढच्या श्लोकाचं आपण चिंतन बघूयात.
जानकी जीवन स्मरण जय जय राम।